आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड दक्षिण मतदारसंघातील कापिल येथे विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले असून कापिलचे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी पुराव्यासह बोगस मतदार पत्रकार परिषदेत समोर आणले आहेत। गावात रहिवासी नसलेल्या 9 मतदारांनी मतदान केले आहे। एका महिला मतदाराने कोल्हापूरचा पत्ता असणाऱ्या आधार कार्डच्या पुराव्यावर कापिल येथे मतदान केले आहे। आमच्या कापिल गावामध्ये 9 बोगस मतं लागलेली आहेत। ज्या व्यक्तींच्या नावे कापिल गावामध्ये शेत मिळकत नाही, त्यांचं घर नाही, त्यांचं रेशन कार्ड नाही, त्या 9 लोकांनी याबाबतची कुठलीही पुरावे नसताना स्वतःच्या आधार कार्डचा पत्ता बदलून कापिल गावामध्ये मतदान नोंदणी करून मतदान केलेलं आहे। या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मी 14 तारखेपासून अमरण उपोषणास बसणार आहे। तसेच त्यावरती बनावट डॉक्युमेंट बनवून जे फ्रॉड केलेला आहे यांच्यावरती जर गुन्हे दाखल 14 तारखेपर्यंत केले नाही प्रशासनानं, तर यामध्ये ह्या 9 लोकांच्या सकट प्रशासन जर जबाबदार असेल तर या सगळ्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी मी 14 तारखेपासून अमरण उपोषणास बसणार आहे।